हॅलो. हॅलो. कुठे आहे? मी आहे घरीच आहे. जेवण झालं? तू कुठे आहेस? मी पण घरीच आहे. काय नाही, असंच बसले तुझी आठवण करत. मग मला पण तुझी आठवण येते, खूप आठवण येते. जेवण केलंस? नाही, का गं बाळा? तुझी आठवण येत होती म्हणून मनच नव्हतं. 2 दिवस झाले आपण भेटले पण नाही. हो ना. अगं पण असं उपाशी राहायचं का? चालायचं का कुठे? तुला त्रास होईल ना असं उपाशी राहिलं तर? जाऊ ना मग आपण कुठेतरी भेटायला. कुठे जायचं? जाऊ कुठेतरी, रानात जाऊ. रानात? कॅफेत वगैरे जाऊ की कुठेतरी? मी शेतकऱ्याची मुलगी आहे, रानातच चांगलं वाटतं मला. हे कॅफे वगैरे मला नाही आवडत ते. होय का? बर, मी पण शेतकऱ्याचं होणार जावई. मग मी पण रानात येतो तुला भेटायला. ये ना मग भेटायला. कधी येऊ सांग? तुला केव्हा टाइम आहे? मला तुझ्यासाठी टाइमच टाइम आहे. मला ना खूप तुझी आठवण येते. मला पण खूप तुझी आठवण येते ग. माझं मनच लागत नाही आज. माझं पण मन लागत नव्हतं. रात्री किती मेसेज केले तुला आणि तू झोपून पण गेला. अगं काल प्रवासामुळे फार डोकं दुखत होतं ग, त्यामुळे लवकर झोपलो मी. दमलो पण होतो. तरी पण थोडी मेसेज वगैरे करायला पाहिजे होतं. मला झोपच लागली नाही. मी सकाळी 5 वाजता झोपले. बापरे, इतकी वेळ जागी होती? झोप येत नाही होती. तुझी सवय झाली आता मला. होय का? जेव्हापर्यंत तू गुड नाईट बोलत नाही ना, मला झोपच येत नाही. अच्छा. बर, रात्रभर झोपले नाही तर मग आता झोप. आता बोलतो गुड नाईट. नाही नाही नाही, बोल तू माझ्याशी. माझं मन लागत नाही आज. मग ये की भेटायला. काय पण मला नाही यायचं. आता मगाशी म्हणालीस बरं. हा, मी बोलले पण मला नाही यायचं आता. वेडी कुठली? येडी आहे का मी? हो, माझ्या प्रेमात वेडीच आहेस ना. बरं, मी काय म्हणतो ऐक ना. बोल ना. तू तुझ्या घरी लग्नाचा विषय कधी काढणार आहेस? लग्न? काय झालं? काही नाही, ते मम्मी थोडं खूप हे करते ना, म्हणून काय भीती वाटते. मी कसं बोलू? तूच बोल तुझ्या आई वडिलांना. अगं पण तुझ्या आई वडिलांना कोण बोलेल? तुलाच बोलावं लागेल ना. मी कशी? ऐक आवाज येते. हा, बोल बोल बोल. मला वाटलं मांजर बिंजर आली का? नाही रे, मला वाटलं कोणतरी आलं असं. अच्छा, मांजर असेल. मांजरला पण तुझ्यासोबत प्रेम झालं वाटतं, म्हणून ती म्याव म्याव करते. होय का? असं का? मग काय मांजरीशी लग्न करू का आता? ठीक आहे, तुझी गप्प बस. मांजरीशी लग्न. गप्प बस, जास्त बोलू नको. समजलं का तुला? मी आहे ना. झाली चिडाचिडी चालू झाली तुझी लगेच? हा, लगेच ना. खूप जास्त बोलतो तू. बरं, बोल की घरी लग्नाचं आपलं तुझ्या. नाही, तू सांग तुझ्या आई वडिलांना. माझ्या आई वडिलांना मी केव्हाच सांगितलंय. त्यांना तू पसंत पण आहेस आणि आपल्याला लवकर लग्न करायचंय असं त्यांचं पण म्हणणं आहे. ये ना मग घरी. तुझ्या घरी आलो तर तुझा बाप मला हाणन ना. ते तर हाणणारच आहे. मग ऐक ना. काय? आपलं लग्न केव्हा होणार मग? अगं तू तुझ्या घरी बोलली तर आपलं लग्न होईल ना. असं कसं? आणि आपले लेकर. कोणाच फोन आहे का? कोणाचाच नाही मम्मी. दाखव इकडं फोन. फोन इकडं दाखव. फोन कोणाचा आहे बघू दे मला आधी. कोणा संग बोलत होती? कोणासोबत नाही. अभ्यास करायला तुला घरी ठेवलंय, कशासाठी ठेवलंय? तू तर म्हणे मी आज कॉलेजला जात नाही, मला लय अभ्यास आहे. याच्यासाठी राहते का तू घरी? आई, कोणाचा नंबर आहे? मैत्रिणीचा फोन होता. आई, मैत्रिणीला असं गुलगुलू बोलावं लागतं का? मग जोरात बोलू. मग जोरातच बोलायचं ना. बाहेर येऊन बोलायचं. असं घरात घुसून असं एवढं गुलगुलू करतात मैत्रिणी संग. अशी कोणती मैत्रिणी तुझी जिला एवढं बारीक बोलावं लागतं? फोनवर बोलत होते तर मग हळूहळूच बोलणार ना. माईक थोडी माझ्याकडे ते जोर जोरात बोलायला. मग जोरात मैत्रिणी संग आता मोठ्यानेच बोलायला लागतं. मित्रा संग मग असं गुलुगुलू करायला लागतं. आई, तुला काय कळत नाही ते माझा फोन. मला तर काहीच कळत नाही ग, म्हणूनच तुला एवढं मोठं केलं मी आणि चांगलं कॉलेजला टाकलं शिकायला. माझं नाव म्हणलं मोठं करीन. असं मोठं करताना दिसतंय ना मला. काय दिवे लावून राहिली तू? आई, तसलं काय नाहीये, फक्त मैत्रिणीसोबत बोलत होते. मग मी आल्या फोन का कट केला? मला लावून दे, मी बोलते त्या मैत्रिणी संग. कोणती मैत्रिणी तुझी? माझ्या संग बोलायला जमत नाही का?
मग मी आल्या फोन कस काय कट केला तू? आई तिला ना काम येते आम्ही इतके वेळ नव्हतं मी तिथं कवाची गप्पा ऐकते त्यावर नव्हतं तुझ्या मैत्रिणीला का मी आल्यालाच काम लागलं का? आई आम्ही ना आम्हाला ते असाइनमेंट द्यायचं ना तो कॉलेजला. कान फाड फोडलं पाहिजे असाइनमेंट द्यायचं असाइनमेंट द्यायचं. आई खरंच अजिबात हिटगेवानी करू नको तुम्हाला. आई खरंच ना खरंच तसं काही नाहीये आम्हीच फक्त ते असाइनमेंट द्यायचंय ना त्याच्याबद्दल बोलत होतो. तिला पण पांचट चाळे लावलेस ना तू कळत येते. आई तसं काहीच नाही. तसलं काहीच नाही असलं अगं बाप मेलाय ना आपल्या त्या तिची लाज धर. आपल्याला जगात नाव कमवायचंय गमवायचं नाही. लोक नाव ठेवते तुला नाही मला नाव ठेवते म्हशीनीचं लक्ष नाही पोरीवर म्हणून पोरगीचे चाळे चालू येतं. काही झालं ना आईवर येत असतं. लोक बापाला नाही नाव ठेवत म्हशीन मेला त्यो पण ही बघा म्हशीन आईचे गुण इकडे उधळते. आई बस झालं जास्त बोलू नको. काय जास्त बोलू नको. तुम्हाला 4 शब्द सांगायला गेला ना पोरी त्याला की वेद झाले. लय शान असल्यासारखं आईला ज्ञान शिकवतात. आई थोडं हळू बोल ना ग तू कशाला एवढे जोर जोरात ओरडते. हे बघ फालतू कोणाच्या नादी लागू नको नाही तर सांगितलं नाही म्हणशील माझ्या इतकं वाईट नाही मग. आणि जितापणी जाळीन तुला हे असे नखरे जर केले तर. अगं 20 वर्षाची घोडी झाली तू पण आजपर्यंत तुला कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही एक शब्दाने तुला दुखावलं नाही. आणि बाळा त्याच होतीस ना तवा तो बाप मेला तर बघ तरुण पण सारं जाळलं मी तुझ्यासाठी. आणि हे बघ तुला बाप नाही भाऊ नाही कुणी नाही दाबदाडाप करायला पण ज्या दिवशी तुझं पाऊल वाकडा पडेल ना तर अख्खी तोडून काढीन तुला. आणि नीट राहायचं नीट वागायचं. लोकांनी नावं ठेवणं असं कुणी आपल्याकडे बोट करणं असं कधी वागायचं नाही. आणि हे बघ ज्या दिवशी तू असं करशील ना त्या दिवशी मी तुझ्यासाठी मेली परत आई म्हणून सुद्धा म्हणायचं नाही तुम्हाला. आणि उद्या पेपर आहे ना त्यासाठी तू घरी राहिली ना आणि उठ चल अभ्यासाला वय उठे दोन. आणि ह्या मोबाईलचा आहे ना जाळ कर परत ते मोबाईल मला तुझ्या हातात दिसला नाही पाहिजे. उठ. हिचं ना काहीतरी चाललेलं दिसतं हिचं जरा बघावं लागणार आहे जरा. मला आहे ना आता हिचे काहीतरी वेगळे चाळे दिसतात. हिचा काहीतरी शोध लावावा लागतोय नाही तर लोक माझ्यावर थुकते नाही चाळे पाहून. डोक्याला ताने बाई पोरगी सांभाळायचं म्हणलं तर लयच टेन्शन आहे ग बाई. बघते मी आता. कुठे आहे तू? हा मी येतोच. तू कुठे आहे? ऐक ना कुठे आहे तू? अरे ये पटकन. माझ्या मम्मीला ना शंका आलेली माझ्यावर. मला खूप ये तू पटकन मी पण निघते पटकन. हा ये. हो हो चालते ये पटकन. चालली माझ्याकडे टाइम नाही तुमच्यासोबत बोलण्यासाठी. मला उशीर होतोय. नंतर बोलू. नंतर बोलू. मला उशीर. काय नाही कुठं चाललंय जरा काम आहे इकडं. पोरगी बिले पळत गेली. हा हो ताई पोरीकडे ना लक्ष देत जा. आजकालच्या पोरी ना पळून जातात. ते तुम्ही नका सांगू मला. माझ्या पोरीला लक्ष द्यायची तिची जबाबदारी घ्यायची माझ्यात ताकद आहे. ते तुम्ही नका शिकवू. बरं जाऊन द्या बाय. हो मला काय म्हणायचं तेच म्हणतो माझं. मला काय म्हणायचंय तिला बाप नाही ताई त्याच्यामुळे आम्ही अहो तिला मग ते हा ती जबाबदारी आहे ना माझ्याकडे. ते कळतंय ना मला. तुम्ही शिकवायची गरज नाही. हॅलो कुठे आहे तू? किती वेळ लागतो हिला? हळू पडशील. मी काय पडणार नाही. इकडे थोडा सावलीत. इकडं कशाला? काटेत तिथं काय काटेनी? इतके वेळ लावत असतात का? अरे माझी मम्मी नको नको झालं. ते तू काय म्हणत होती? संशय आलाय काय? मम्मीला संशय आलाय आपल्यावर म्हणजे तुझ्यावर नाही माझ्यावर. तिने ऐकलं सर्व बोलताना पण केलं जसं तसं. मी थोडस हँडल केलं त्या सिच्युएशनला. मग तू सांगून टाक ना घरी. परत तुझं लफडं होण्यापेक्षा ते घरी सांगून टाकलेलं बरं. म्हणजे लग्नाला तरी अडचण नाही येणार.
तू काय कर, तू पप्पांना आण घरी मम्मीसोबत बोलण्यासाठी. नाहीतर ते काय करणार, माझं पटकन स्थळ लावून देणार एखाद्या सोबत. बरं ठीक आहे, बघतो मी, करतो काहीतरी. आणि परत काय अडचण आली तर आधी अरे कोणाची मुलगी अहो ते इकडे काय करता आमच्या गाव ऊसाकड? अहो काही नाही, ते काय झालं, चक्कर आली त्यांना. म्हणलं चक्कर आली? कोण येत काय बघावं. मला तर चांगली दिसते, हसतीन चक्कर आली. कोणाची मुलगी? अहो ना आपले ते तिकडचे नाहीत का ते आली ती मंगलबाईची ती मुलगी नाही ना? त्यांचीच मुलगी. होय ग. अहो नाना काय झालं, मी इकडनं जात होते, जात असताना हा दिसला मला आणि मला चक्कर येत होते. नाही थांब, एक मिनिट थांब. ती काय नाही येणार ना, आमचं प्रेम आहे एकमेकावर आणि आम्हाला लग्न करायचे, पण घरच्यांची भीती, त्यामुळे असं चोरून चोरून भेटावं लागतंय. अरे पण तू एक गोष्ट ध्यानात घेतली नाही, तू चांगल्या घरचा मुलगा आहे पण तिला बाप नाही बरं का, एवढं ध्यानात राहू दे फक्त. अहो मत खरंय, म्हणून तर जीव लावतो ना तिला. कोणच्या बेसवर जीव लावतो तू? तुला एक पुरी आहेत का? आता मला सांगायला येतो का या गोष्टी? म्हणजे तू हिच्या संग लग्न करणार आहे का हे मला सांग पहिलं. करणार आहे नाना. पण तुझा बाप या गोष्टीला कबूल नाही होणार आद्या. तसं प्राथमिक माहिती दिली त्यांना, पण ते मी म्हणतो तुझा बाप या मुली संग तू लग्न लावित नसतो. तुला पैन लागली, मी तुला पैन देऊन सांगतो, कारण की ही मुलगी पडती गरीबाची, तुम्ही तर जागीरदार. तिला नाही बाप, एकटी आई बिचारी, वाटोळ होऊन जाईन तिचं. हिला तर अक्कल नसेल समजा, काही शिकली एवढी मोठी, आता मला काय माहित नाही कुठं शिकती काय शिकती. अहो नाना तसं नाही, पण ती चांगली मुलगी हो, आणि गरीब असले म्हणून काय झालं. तर तुझा बाप मान्य नाही करणार याला. त्यांना तुम्हीच समजून सांगा. मग मी काय भाऊ, मग आम्हाला काय जगायची गावात? तो बाप पाटील इथे जीवच मारून टाकी ना आम्हाला. हे असले उद्योग आम्हाला काय सांगतो? तू करताना विचार करायचा ना कोणची गोष्ट. तर नाही विचार केला मी, आता प्रेम विचार करून होत असतं का नाना? अरे हे कोणचं प्रेम आहे? एक दिवस प्रेम, 2 दिवसात लग्न, 3 दिवसात घटस्फोट. तसं काय नाही हो, खरंच प्रेम आहे तिच्यावर. मला चांगला सुखाचा संसार करायचा आहे जाऊ तिच्यासोबत. दे भाऊ, तुझा बाप जाणं, तू जाणं, ती पोरगी जाणं, माझा काही रोल नाही. उगं तू माझ्या उसाच्या काढायला दिसली म्हणून मी तुमची गाडी गेलो भाऊ. आद्या काय करतोय, मी तर तिला आज बघितलंय. पप्पांना काही सांगू नका. नाही भाऊ, मी नाही बोलणार. आपलं बोलून मग आम्हाला मार खायचा का? आम्ही काय काय सांगतो बापाला घेणं देणं सीन नाही ते सीन. आम्ही असले उद्योग नाही करत भाऊ. आम्हाला बळाचा उद्योग करत नाही. त्या पुरी लाज वाटायला पाहिजे थोडीफार. आपला बाप मेलाय, आपण हे लफडे करावं का ह्या गोष्टी? हा, बाप मेला, आई बिचारी एकटी कामं धंदे करते, दुनिया भानगडी याव तेव्हा पोरगी तुला सांग इकडे फिरती. या कांद्याने जर आज 4 गावात 4 लोकांनी बघितलं, त्या बाईची काय इज्जत राहील? एवढी होती बाळा, त्या आतापासून हिला सांभाळलंय आजूपर्यंत. कोणत्या पुरुषाकडे तिने एक नजरेने सगळं वाईट वक्त नजरेने सगळं बघितलंय माहिती का? अशी बाई ती. आणि तिला जर या गोष्टी करा, जितापणी मरण ती आत्महत्या करीन माहिती का तुला? तू जर लय मोठ्या घरचा आहे, पण आज काय रे, ती तुला तू सोडून देशील तिला वाऱ्यावर? तसं काय नाही हो नाना. नाही तो बापान लग्न केलं काय करशील? मग काय पर्याय? मला या गोष्टीत बोलायचं नाही. तुमचं तुम्ही ठरवा. पुरी तुला जो निर्णय घ्यायचा या पद्धतीने की माझा काही संबंध नाही. चल जाऊ का? हा. मग पाणी जाईन उसात. त्यांचं नको ऐकू. ते दरवेळेस असंच काहीतरी कुठल्या विषयात ते प्रवासच करतात. आणि माझे वडील ऐकतील अगं. त्यांनी मला मागत सांगितलं, तुला आवडेल त्या मुलीशी लग्न कर. गरीब घरची असो श्रीमंत असो, काही घेणं देणं नाही. तुला ती आवडती ना, मग तू तिच्याशी लग्न कर. माझ्या वडिलांनी मागत सांगितलेलं आहे. तर ती मुलगी तू येते त्यांना एकदा सांगायचंय फक्त. आणि माझी आई? मी घेऊन येईल माझ्या वडिलांना तुझ्या घरी. तू काळजी नको करू, होईल सगळं व्यवस्थित. तिला एक तर संशय आलेले, ती गप्प बसणार नाही. मला माहिती तिची सवय, आणि ती किती बोलली माहिती का तुला मला? मी तसं तुझा नंबर डिलीट केलं. नाही तर तिने बघितलं असतं ना तुझे मेसेज आणि ते कॉलिंग. ऐक ना, मी काय म्हणतोय, जोपर्यंत आम्ही तुमच्या घरी येत नाहीत हात मागायला तुझा, किंवा स्थळ म्हणा काय असेल ते असेल, तोपर्यंत ना आपण कॉन्टॅक्टच ठेवायला नको. काय म्हणतोय तू? अरे 2-4 दिवसाचाच प्रश्न आहे फक्त. 2-4 दिवस? तुला वाटतं की मी राहू शकते तुझ्याशिवाय? अगं मी काय तू सोडून रात्री बोलला नाही, मला रात्रभर झोप नाही आली. आणि तुझं तुला सांगितलं ना, काल पुण्याला गेलो होतो मी. मला काय नको सांग. तू राहू शकतो 3-4 दिवस, पण मी नाही राहू शकत. तुला काही वाटतच नाहीये? दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. नाही,
मला काय नको बोलू, तू मला काहीच ऐकायचं नाही तुझं. ऐक ना हे, नाही ऐकायचं ऐक मला. ना ऐक ना. नाही ऐकायचं, सोड माझा हात. मी आईचं ऐकते, सर्वांचं ऐकते तुझ्या. आता रडण्यासारखी परिस्थिती काही नेहा तू मी नको तुला यार. प्रेम केलेलं तुला कळत का नाहीये? अगं मी नाही राहू शकत तुला सोडून. अगं मी काय तुला सोडून जा बोलतोय का? हळू बोल ना जरा, लोक ऐकते तिकडे आजूबाजूला. मला लोकांचं नाही माहिती, मी नाही राहू शकत. तुला का ऐक, कळत ऐक. नाहीये? ऐक, मी आज संध्याकाळीच माझ्या वडिलांना तुझ्या घरी येणार. ठीक आहे बस, आज संध्याकाळीच येतो. आणि मम्मी नाही झाली तयार तर आईला तसं पण काही कळत नाही आणि ती नाही मानणार. नाही त्या होतील का तयार? तू नको त्या गोष्टीचं पुढचं टेन्शन नको घेऊ. सगळं व्यवस्थित होईल, आपलं लग्न होईल. नको टेन्शन घेऊ यार, आणि तू मला पण टेन्शन घेऊ नका आता प्लीज. ती येईल माझ्या मागे मागे कुठेतरी. तू कर, तुला काय करायचं तुझ्या वडिलांशी बोल, मला काय सांगू. मी लग्न करेल तर तुझ्या सोबतच करणार, आणि तू माझ्यासोबत लग्न नाही केलं, मी माझ्या जीवाचं काय पण करेल. अगं मी असं म्हणलंय का? मला काहीच ऐकायचं नाही. अरे यार अवघडच यार आहे पोरींचं. नेहा, नाही ऐकायचं मला काही. अगं ए नेहा, आईला अवघडच आहे या पोरींचं. बरं झालं गेली तिच्या आईला, नाही तर अंगलट आला असतं माझ्या. कशाचा आपण कशाचं काय. गेली ना नक्की गेली. आईला पण काही प्रकरण झालं तर काय होणार आहे? आपण कशाला आहेत प्रकरण मिटवायला? आजपर्यंत लय प्रकरण मिटवलेत भाऊ. तू रुमाले, मी कामाले, माझा नाद करतो का? हे असले चप्पन बघितलेत लय पोरी फिरवल्यात आजपर्यंत. आईला चपलीला काय झालं? बुटाडाचे काय काटे जातात. इथं चांगला उभा होता तर इकडं आणलं मला. इतकी तर बालीची. बरं झालं गेली. संध्याकाळी घरी येऊन माझा हात मागायला म्हणजे झालं अवघडच होईल. आप्पा पायताना नाही आणतील मला. जे होईल ते होईल. मी म्हणाली खोटं बोलती. आपण शेवटी एकुलते एक पोर गाईन मी. अरे एकुलते एक पोरावर विश्वास असतो होय बाबळीच्या काट्यांनो, असतो का नाही? तुम्हाला लय काटे आहेत, त्यांना मी एवढा एकच आहेत. चला आता एक काम करू, भूक तर लागली. नानांचा वडापाव हो, चला. हॅलो, हा बोल ना. अरे भाऊ घरी येतो का जरा? अरे हा, अगं मी आलोच आहे घरी. अरे लय जरा अर्जंट काम आहे, तुला ना मला सांगायचं एक. अगं मी तेच सांगतो, मी तुझ्या घरात दारात येऊन थांबलोय बाहेर. ये बरं. याच्याशिवाय काही होणार नाही आता, याला सांगावंच लागणार. याच्या कानावर घालते जरा पुरी पराक्रम. ये ना मी भाऊ. बाईतच होतो. असं आहे वय. कसं काय, बरं आहे का? एकदम मजेत. वहिनी तुझं काय चाललंय? बरं आहे. व्यवस्थित, एकदम सगळं व्यवस्थित. ही कुठे गेली आपली भाची, कुठे गेली? अरे ते कॉलेजला गेली म्हणून तर तुला बोलवून घेतलंय. आता जरा डोक्यावरून पाणी जायला लागले. बोल ना, तू सांगितलं होतं मला फोनवर. काय झालं सांग. अरे ती जरा असं म्हणजे स्वभाव जरा वेगळाच झालाय. चलन तर जरा बिघडल्या आणि दिसतंय. आणि एका पोरासंग फोनवर बोलती. तर मी आता त्यांना बघितलं इकडे जरा त्या कॉलेजच्या कोपऱ्याला, पण दोघं जणच बोलत होते. पण मला तर काय ते बरं वाटणार. तो पाहिलंय आज 20-22 वर्ष झाले नवरा मेलाय. पोरीला मी कसं लहानचं मोठं केलंय. अख्खं तारून पण मी तिच्या याच्यात घातलं, आणि पोरगी असं करायला लागलं. मला तर अशी रात्री झोप येत नाहीये असं बघून. ठीक आहे, तू काय काळजी करू नको. मला तू फोनवर सांगितल्याप्रमाणे मला सिच्युएशन लक्षात आली. मला वाटलं असं काहीतरी असेल. तर काय सांगावं तुला, माहित असं डोक्याला एवढा हेडॅक झालाय का. या लेकरांना समजायला पाहिजे. आजकालचे लेकरं नुसते बावळटवाणी करतात. आई बाप काय करतात आपल्यासाठी आणि काय नाही ह्याचं त्यांना काहीच घेणं देणं नाही. तेच होतं, आजकालच्या लेकरांना जाणीव नाही राहिली कुठल्या गोष्टीची. आणि त्यासाठी तुला पण चांगलं माहिती आहे की मी म्हणजे तुझ्या घरी पहिल्यांदा आलोय. तेच तर एवढं मी आपलं पवित्र नातं असून सुद्धा मी का तुझ्यावर कोणी बोट ठेवू नये, तुला कोणी नाव ठेवू नये म्हणून मी कधी तुझ्या दारात सुद्धा आलो नाही. आज तुझे एवढे फोन आले मला म्हणून मी आता तुला माहिती तर मला कोणाचा आधार नाही, काय नाही. आजपर्यंत मी माझ्या हिमतीवर तुला सांभाळलं. पण ही गोष्ट अशी आपण लोकांना सांगू शकत नाही ना. तू माझा भाव आहे, मी तुला सख्या भावाच्या वर धरलेलं आहे. म्हणून मी म्हणलं तुझ्या कानावर घालावा, तू जरा तिच्या कान उघडशील. ठीक आहे, मी तुझ्याशी बोलून बघतो. बघ आता तर काहीतरी तिने तर तुला आजपर्यंत पाहिलेलं बी नाहीये. नाही ठीक आहे, मला तर ठीक आहे, टेन्शन आलंय बाबा. तू टेन्शन घेऊ नको. तिच्याशी मी बोलून बघतो. तिने मला पाहिलेलं नाही ना एवढ्या दिवसात. आता तुला तर माहिती 20-22 वर्ष झालं तू तर आला नाही. तू म्हणतो आता एक लोक नावं काम करू. ठेवते मी आल्यावर. नाही बघ, आता एक काम करू, आपण थोडं नाटक करू. ज्यावेळेस ती घरात असेल किंवा ती घराच्या बाहेर गेली असेल त्यावेळेस मी काय करेल, मी घरात येईल आणि ती आली की तिला बघून मी बाहेर जाणार. असं 2-3 वेळा जर केलं
तर ती तुला विचारणार 100% की बाबा हा कोण आहे, तुला कळतं का, तुला हे करलं. मग तिला तू प्रश्न करायचा की बाबा तो कोण आहे मग तुझ्यासाठी. मग तिला त्या गोष्टीची जाणीव होईल. मग बघू तिचे डोळे उघडतात की नाही. हा पण ना मला बाबा. असं वाटतं की तिचे डोळे उघडतील. आजकालच्या शेवटी लेकरांना किती समजून शेवटी सांग. किती जरी केलं तरी आईच्या बाबतीत असं काय घडणं म्हणजे मुलांसाठी ती खूप लाजिरवाणी गोष्ट असते. मुलांना ते सहन होत नाही. म्हणून त्या दृष्टीकोनातून ती तुला 100% विचारणार. तसं आपण एकदा करून बघू. बघू काय फरक पडतो, बघू बघू. आहे की नाही. आली वाटतं. ती पोरगी ती कसं येणार आहे ती आता. हे काय याचा टाइम झालाय तिचा आता. हा ती आली का मग तिथं तर मागच्या वेळेस बघितलं किती राग आला. काय बोलली का मी गेल्यानंतर. काहीच नाही. काय नाही. येऊ का मी. अगं आई बोलायची लाज वाटते मला तुला. स्वतःला सती सावित्री समजते आणि हे करते असले धंदे. मला किती नाही शिकवते तू आणि तू असलं करते. आपण या वयात लफडे करतात का. आज ना मला तुला आई म्हणायला लाज वाटते खरंच. लोक काय विचार करणार आहे. आणि तू कोण माणूस आहे? रोज येतो तू रोज. मी परवा पण बघितलं त्याला, काल पण बघितलं आणि आज पण बघितलं. कोण आहे तो माणूस सांग पटकन, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. अगं आई या वयात व्यभिचार करते तू तर वाटू दे. सर्व अख्ख्या गावात नाक कापशील का. अजून माझं लग्न पण झालेलं नाही एवढं तर भान ठेव तू. यसले काम करते तू. नाहीतर असा एक दिवस येईल की तुझी मुलगी तुला सोडून जाणार. मग राह एकटी घरात. आणि तुला असं करायचं राहिलं ना तर तुझी मुलगी आता काय आजपासून तुझ्यासाठी मेली. यसले काम अगं तुला तू आजपर्यंत बघितलं का. सांग भाऊ आता हे काय चाललंय 2 दिवसापासून. झालं तुझं बोलून. हाच ना तो माणूस याच्यावरून तुझे बोलली ते. तुला मुलांबरोबर फोनवर बोलायला जमतं ते चांगलं. तुला मुलांना भेटायला पण जमतं. मग मी केलेलं काय वाईट आहे. आणि तुला आता माझी लाज वाटते. ते जे तू करती त्याला काय करायचं. आणि मी करते त्याला तू व्यभिचार म्हणते. आणि तू केलं त्याला काय मी लफडं म्हणायचं. आणि तू आज एवढी झाली 20-22 वर्षाची. तुला आजपर्यंत हा माणूस दिसला नाही ना अचानकच आज का दिसला याचा तू विचार केला. मी आज ठरवलं विचार केला का तुला जर मारलं हाणलं तर तू त्या पोराजवळ पळून जाशील. आणि 4 लोकांना सांगितलं तर आपली चव जाईल. हा कोण आहे तुला मी आज सांगते. म्हणून या माणसाला मी आज बोलवलं ना. आज मी तुला म्हणजे मी सांगते तू माझ्या ताब्यात नाही राहिली. तुला माहिती का मी कोण आहे. तुला आमच्या दोघांचं नातं माहितीये का काय. ज्या नात्यावर तू एवढं कलंक लावतेस, एवढं तू घाणघाण बोलतेस ना, तिला मी बहिणीसारखा मानतो. जसे तुझा बाप मेला ना तसं तुझ्या घरात तुझ्या आईच्या घरात किंवा पाय दिलेला नाही आम्ही. एवढं पवित्र मानतो का तर फक्त लोक नावं ठेवू नये म्हणून. आणि त्याचं मी हेच कारण आहे की आमचं जे नातं आहे भाऊ बहिणीचं ते खूप पवित्र आहे. आणि ते पवित्रावर कोणी डाग उचलू नये त्यासाठी मी तुझ्या घरी पाय दिलेला नाही आहे 20 वर्षापासून. आणि हे तू विसरू नकोस की ती माझी बहीण आहे आणि मी तिचा भाऊ आहे. आईने तुला त्या मुलासोबत पाहिलं त्याच्यानंतर तिने मला सांगितलं. मग तुला काहीतरी त्याची जाणीव व्हावी की बाबा एखादी गोष्ट आपण जर चुकीचं वागल्यानंतर कसं समाज नाव ठेवतो, कसं आपल्या घराला नाव ठेवतो, त्याचा धडा शिकवा म्हणून आम्ही हे नाटक केलं. कारण की तुला त्याची जाणीव झाली पाहिजे. जशी तू आत्ता आईला बोललीस ना, ही आई तुला पण बोलू शकत होती. एक लक्षात ठेव, तू जर पळून गेली ना तर आई तुला माफ नाही करणार. आणि गोष्ट लक्षात ठेव, तिने जर विचार केला असता ना तर दुसरं लग्न पण करू शकत होती तुझ्या वडिलांनंतर. पण तिने ते नाही केलं का तर तिला तिचं आयुष्य तुला द्यायचं होतं. फक्त तुझ्याकडे बघून तुझ्या आयुष्याचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून तिने तिचं तरुण पण पानाला लावलं. हे तू विसरू नकोस. आई मला माफ कर, माझं चुकलं. आज कळलं मला खरी आईच असते. आणि असं जर लोक म्हटले तर आईवडिलांचं काय होईल. फक्त क्षणिक सुखासाठी मी हे पावलं उचललं. तू आज मला त्याची जाणीव करून दिली आई. असल्या घाणेरड्या बदनामीपासून तू मला वाचवलं. खरंच आई तुझे उपकार नाही विसरणार मी. तू माझी आई नाही तर तू माझी मैत्रीण आहे. तू जिथे सांगशील ना आई मी तिथे लग्न करणार. आई मी कधी तुझ्या इज्जतीला दाग लागू देणार नाही. मला क्षमा कर या टायमाला. मला माफ करतं आई. याच्यानंतर माझ्याकडनं कधीच चूक होणार नाही.
मला माफ कर. त्याने लग्नाची मागणी घातली होती मला, म्हणून मी त्याच्याशी बोलत होते आई. यार काय चाललंय? काय नाना कसे आहेत? अरे ही तुझी मुलगी का? हा ही माझी मुलगी. एवढं शिकायला बाहेर होती काय? मला आज ओळखली मी तिला. आता आली ती, आता पेपर चालू आहेत म्हणे, जरा तू अभ्यास. तर किती दिवस झालं भाऊ भेटला. नाना 20 वर्ष झाले आपण भेटलोच नव्हतो. हिच बघितलं का मी सांगितलंय ती काय करा व्यवस्थित, नाही तर व्हायचं. अहो तेच आता तिला त्याचीच जाणीव करून दिली की ती ऐकत नव्हती. हिने मला फोन केला म्हणून मी आलो नाना. तुम्हाला तर माहिती मी 20 वर्षापासून मी यांच्या घरी आलो नाही. त्या पोराच्या नादी लागू नको. तुझी आई सांगेन त्याच पोरासंग लग्न कर. एक तर तुला बाप नाहीये, वाटुळ होऊन जाईन. बरोबर. 2 दिवसाची मजा करीन आणि तुला वाऱ्या सोडून देईन. त्यो तिने आतापर्यंत गावात तीच केलंय. पैशाच्या ताकदीने पुरी फसवायचं काम आहे त्याचं. आणि तिला समजायला पाहिजे ना, अख्खं नवतार पण घातलं मी नाना तुमच्या डोळ्यासमोर आहे. आज माझ्या दारात कोणत्या माणसाची यायची ताकद नाही, आणि ती म्हणते ह्यो माणूस कोण आहे. सांगा नाना आता आमचं नातं काय? जाऊ दे, ते आता सांगण्यात काय मजा आहे, बोलण्यात काय मजा आहे. थोडं सुधार. शिकते ना तू चांगलं. हा आई सांगेन तिथंच लग्न कर. ते येड्याच्या नादी लागू नको. काजू काही इच्छा आहे तुला त्या संग लग्न करायची? तिच्या मनातलं गेलेलं नाही पण अजून नाही ते दिसतंय ना चेहऱ्यावर. ठेवलंय ना तिने, एवढं भरून ठेवलंय तिच्या मनातलं जाऊ शकत ते नाही. काय चेहऱ्यावर दिसू राहिलं ना. अहो एक नंबरचं लाफट पोरग आहे ती. त्याच्या बापाला जर म्हणायला गेलो ना आपण, त्याचा बाप आपल्याला आणि इतके नालायक घेते. बघ आता तूच ठरव काय करायचं ते. त्याच्या तुला बापाला आईची जर इज्जत. म्हणलं ना तुझ्या पोरगा असं वागत आहे, तू कुठं राहील मला फेकून. तो मला म्हणतो तू माझ्या बापाला सांग. बरं म्हणलं तुझ्या बापाला कोण सांग मार हा, खाईल मग? त्याचं. आता तू ठरव काय कर. तुला आईची इज्जत महत्वाची का त्या पोराचं? बघ आता तुला सांगायला 4 माणसं आहेत, हे माणसं काय गुण घेतात माझे. बघ तू तर आणि आमच्यापेक्षा नाना जास्त राहिलेले. जायची पळून तसं काय आमच्या बापाचे भाऊ चालत चला 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 जातो आम्ही. नाही येऊ का ताई? हो, माझं चुकलं, मला कळलं. माझी आईच मला खरं प्रेम करते, आणि माझ्या आईने माझ्यासाठी म्हणजे तिचं पूर्ण आयुष्य माझ्यासाठी घातलेलं आहे. मग आता घे समजून जराशी. हो, आणि त्या पोराला परत फोन नको करू. नाही करणार आजपासून, कधीच कॉल नाही नाही तर लाव फोन लगेच. जर माझ्या फोनवर माझ्याकडे आहे त्याचा नंबर. जर हो नको जाऊ दे ना नका. अहो थांबतो 2 मिनिटं. एकदाच एखाद्याचा मोड ना काढू तर कायमचं मोडून जाईल माहिती तुला. हा, ते पण बरोबर आहे. लाव तो फोन. मोबाईल दे माझ्या नंबरवर म्हणून नानाने मला का फोन केला. जरा ते परत अशा नंबर टाक. तर नाही दाखव, मी टाकून देतो. आणि आम्ही इथे आहेत म्हणून अजिबात काय सांगू. लईन आलं की ते घरी भांडणं तुला ना तो वाटोळ करायला पाहिजे नाही. बोलते हॅलो हॅलो, कुठे आहे तू? कोण बोलतोय? आजपासून ना मला एक पण कॉल आणि मेसेज करायचा नाही तू. कोण बोलतोय? तुझ्यामुळे मी माझ्या आईला भांडली, आणि तुझं काय, तू मला सर्व कळलं. काय तू पोरींना तू असं करतो? बोलतोय कोण पण? मी बोलते, नेहा बोलते. मी आजपासून मला कॉल पण नाही करायचे. तू तुझे सर्व कळलं मला. तू तेवढं फालतू. तू ना खरं सांगते, आई वडीलच खरे असतात, बाकी सर्व. हा कोणता नंबर आहे पण? तू काय बोलतेस? तू मला काहीच कळत नाहीये. तू ना आता माझं ऐक. मला माझं ऐक. आजपासून मला कॉल वगैरे काहीच करायचं नाही. तू कळलं मला तू किती फालतू आहे. मुलींना तू लग्नाचं सांगून फसवून घेतो, आणि त्यांच्यासोबत. अरे तुमच्यासारखे पोरांमुळे ना किती मुलींचं वाटोळा झालेले. तर बरं आहे की आई वडील दिलेले देवानी. उलट पोरीने फसवलंय मला, माहिती का तुला? हा हा हा, फसवलंय मला. हो तू लई दुधाचं मला बोलायचं नाही. ठेव. हॅलो नानांशी बोल. हॅलो कोण आहे? परत फोन करायचा ना. कोण आहे? माझ्या भाचीला तुला आता सांगून ठेवतो. कोण आहे काय आहे ना ते महत्वाचं नाहीये. तू कोण बोलतोय? जास्त बडबड करू नको तू, समजलं ना. परत फोन करायचा नाही. तू कुणा असेल तिथं डॉन तुझ्या घरचा, बाहेर नाही, हे विसरू नको तू. जर परत फोन केला ना तिथून मारून टाकन तुला मी. ठेवू का? आता परत ते तुला फोनच नाही करणार. ला पाठी दे. चल हा. चल तुला चल जातो. येऊ का हो, ताई? ये. काळजी घे. हो. जा तुम्ही. हा काय तू बाई काय बोलती आणि काय नाही, अवघड आहे. चल आज परत फोन नको करू त्या पोराला.